सकल मराठा समाज हा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला गेला होता। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढली, परंतु अधिसूचना काढल्यानंतर 16 दिवसाच्या नंतर त्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यामध्ये होणं गरजेचं होतं। परंतु त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की त्याचं अधिसूचनेचे लीगल 15 दिवस झाल्यानंतर त्याचं आम्ही कायद्यामध्ये रूपांतर करू। ही कायद्यामध्ये रूपांतर करण्याची त्यांनी मागणी आमची पूर्णपणे बाजूला सरकावून, जे समाजाने मागितलंच नव्हतं, जे मागं 2 वेळेस फसलेलं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये त्याला फेटाळून लावलेलं आहे, तेच आरक्षण पुन्हा एकदा देऊन पूर्ण मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळं 3 दिवसापूर्वी मनोज जरांगे यांनी आंतरवालीमध्ये बैठक घेतली होती आणि त्यामध्ये पूर्ण समाजाचा असा निर्णय झाला की बाबा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्यापासून रस्ता रोको आंदोलन करायचं ठरलेलं आहे। त्यानिमित्तानं काल पूर्ण लातूर जिल्ह्यामधील पूर्ण मराठा समाजाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की बाबा PVR चौक आणि तिकडं नांदेड चौक या 2 ठिकाणी प्रतिमात्मकरित्या फक्त 11 ते 1, अगोदर 10:30 ते 1 ठरलं होतं। परंतु ज्यावेळेस समाजाला लक्षात आलं की बाबा 10:30चा मुलं 10वीची परीक्षेची पोचू शकत नाहीत, तर लगेच तातडीनं तो निर्णय बदलून 10:30च्या ऐवजी 11 केलेला आहे, 11 ते 1च केलं आहे। यावरून समाजाला कुठल्याही प्रकारचा त्रास करण्यात येऊ नये, फक्त सरकारचं लक्ष या समाजाच्या मागणीकडं वेधलं जावं। पुन्हा एकदा सरकारने याची काळजी घ्यावी आणि याच्यावर तातडीनं निर्णय घ्यावा, याच्यासाठी हे आंदोलन आहे। मुख्यतः प्रशासन आणि सरकारचे हे दृष्टिकोन आहे की ही मराठा समाजाची मागणी आहे, परंतु सरकार आणि प्रशासन हे लक्षात घेत नाही की मराठा समाज हा 30% समाज आहे। 30% समाज म्हटल्यानंतर प्रत्येक 2 माणसामागे एक माणूस हा मराठा आहे। म्हणजे 30% जनतेची, महाराष्ट्रातल्या 30% जनतेची हा आक्रोश आहे। ज्या क्षणाला प्रशासनाचा आणि सरकारचा महाराष्ट्रामधली 30% जनता ही आक्रोश करत आहे, त्याच्या वेदना सांगत आहे, हा भूमिकेमध्ये बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल होईल, त्या क्षणाला हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेल आणि सरकार सरसकट कुणबी म्हणून मराठ्याला मान्यता देईल